तिथं बेल दिली, चला ट्रेन ट्रेन, ज्या हरामखोरांना उतरायचं त्यांनी उतरा, ज्या हरामखोरांना बसायचं त्यांनी बसा. गाडी डायरेक्ट फास्ट होती, दहीवाळा थांबली. तिथं बेल दिली, चला ज्या हरामखोरांना उतरायचं त्यांनी उतरा, ज्या हरामखोरांना बसायचं त्यांनी. गाडी डायरेक्ट देवडीलाच थांबली बुवा. तिथं बेल दिली, चला ज्या हरामखोरांना उतरायचं त्यांनी उतरा. हे त्याच्या वडिलांनी ऐकलं. रविवारचा दिवस होता, सुट्टीचा दिवस होता, आज रविवारच आहे ना. त्याचे वडील खुर्चीवर बसून पेपर वाचत होते. त्याच्या वडिलांनी विचार केला, हा आता हरामखोर बोलतोय, आता किती वर्षाचा आहे? 4 वर्षाचा. हा पुढे काय करेल? त्याने विचार केला. त्याने विचार करण्या अगोदर त्या पोराने असं शिकलेलं होतं त्याच्या वडिलांकडनं की त्याचे वडील प्रत्येक गोष्टीत घरात मग पत्नीला म्हणायचं हरामखोर तुला कळत नाही, ऑफिसला गेलं का हरामखोर तुला कळत नाही. हे त्याने ऐकून 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 त्याचा म्हणजे जसं आपण रामकृष्ण हरी म्हणतो का, तसं त्याचं काय झालं, त्याचे वडील म्हणायचे ना मग हरामखोर तुला कळत नाही, हरामखोर असं आहे, तो हरामखोर आहे. हे त्याने पक्क डोक्यात ठेवलं. त्याने असं ठरवलं याच्यानेच आपला उद्धार होणार आहे बाबा. रामकृष्ण हरी म्हणायच्या ऐवजी तो हरामखोरच म्हणायला लागला. आणि त्याने काय केलं, आता देवळीच्या स्टँडवर गाडी गेली. या पेपर वाचणाऱ्या त्याच्या वडिलांनी काय केलं, त्या मुलाला आता हा हरामखोर म्हणतोय बा, हा पुढे काय करल. त्याच्या वडिलांनी त्याला मारलं आणि असा मारला ना एकदम बदलून, एसटी खाली. तो मुलगा रडायला लागला. 10 मिनिटं रडला मुलगा. आणि त्याच्या वडिलांना वाटलं आता कशाला हरामखोर म्हणाल. त्याच्या वडिलांनी परत पेपर घेतला, खुर्चीवर बसले, पेपर वाचायला लागले. पेपर वाचता 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 याने बघितलं की हे गिराईक बसलं. याने बी आपली एसटी रोडवर उभी केली, देवळीच्या बस स्टँडवर एसटी उभी केली आणि त्याने बेल दिली. काय बेल दिली नीट ऐका. आत्ताच एका हरामखोराने कंडक्टरला मारल्यामुळे एसटी 10 मिनिटं उशिरा निघाली. आता त्या हरामखोरांना एसटीत बसवायचं त्यांनी बसा. कळलं ना आता? बस हेच महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे आणि हेच बदला. इथं शाणी मंडळी कमी पोरं पुढे कीर्तनाला बसलेले.